प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये नाशिक रोड येथे प्रथमच ऐतिहासिक प्रभू श्री रामचंद्रांची रामरथयात्रा विजयादशमी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आली आहे। या सोहळ्याचं आयोजन नाशिक रोड विकास मंच यांच्या वतीनं करण्यात आलं। या निमित्तानं नियोजन बैठक राजाभाऊ कदम वाचनालय या ठिकाणी नाशिक रोड विकास मंचचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। 4 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता ही भव्य आणि दिव्य रथयात्रा पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात काढण्यात येणार आहे। या रथयात्रेमध्ये विविध पथकांच्या कलाकृती सादर होणार असून त्यामध्ये बँड पथक, झांज पथक, ढोल पथक, लेझिम पथक, आदिवासी नृत्य, वारकरी पथक, दांडपट्टा पथक, बैलगाडी पथक, वेद पठण पथक, रामरथ, घोडे, उंट पथक, मावळे पथक, साधू संत आखाडा, संबळ पथक, किन्नर आखाडा, त्याचबरोबर रामायणातील जिवंत देखावे यांचा समावेश असणार आहे। याशिवाय रामायणातील विविध पात्रांचे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना विविध पारितोषिकं देण्यात येणार असून भव्य रील स्पर्धेचं आयोजनही करण्यात आले। ही रथयात्रा मुक्तिधाम नाशिक रोड इथून प्रारंभ होऊन दत्त मंदिर सिग्नल, गंधर्व नगरी, मारुती मंदिर, शिखरेवाडी मैदान, बालाजी मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र, पासपोर्ट कार्यालय, घंटी मठसोबा मंदिर, डावकरीवाडी, धूम्रवर्ण मंदिर, जय भवानी रोड, लवटेमळा, कदममळा या ठिकाणी महाआरती आणि महाप्रसादानं सांगता होणार आहे। हा कार्यक्रम नाशिक रोडमध्ये पहिल्यांदाच होत असल्यानं उपस्थितांनी या उपक्रमाविषयी आनंद व्यक्त करत आयोजक गणेश राजाभाऊ कदम यांच्या संकल्पनेचं कौतुक केलंय। हा उपक्रम पुढच्या पिढीसमोर आपल्या संस्कृतीचा आदर्श ठेवेल यात शंकाच नाही। यावेळी उपस्थितांनी जय श्रीराम, प्रभू रामचंद्र भगवान की जय अशा घोषणा देऊन या बैठकीची सांगता प्रभू श्रीरामांच्या जयघोषानं करण्यात आली। या बैठकीसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया, उपजिल्हा प्रमुख शिवाजी भोर, शिवसेना पदाधिकारी श्याम खोले, नितीन चिडे, राहुल बोराडे, शरद यू जगताप, प्रमोद दाणी, मयूर मगर, नंदू कदम, सोनू नागरे, अमित नगरकर, अतुल धोंगडे, संदीप झारेकर, दत्ता बच्चा, देविदास भावसार, रितेश केदारे, स्वप्नील कदम, अभिषेक कदम, मयूर कदम, दीपक कदम, आशिष भोळे, तनिष शिंदे, सचिन गडाख यांसह श्रीराम भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन यश बच्छाव यांनी केलं तर आभार निकेश पाटील यांनी मांडले। बैठक यशस्वी करण्यासाठी पार्थ कदम, सिद्धेश विस्पुते, जय कदम, प्रसन्न कदम, नितीन दिघे, योगिता जायभावे यांनी परिश्रम घेतले। या शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्र रथयात्रेच्या निमित्ताने आज या ठिकाणी बैठकीचं नाशिक रोडची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीसाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी रामभक्त या ठिकाणी उपस्थित होते। खऱ्या अर्थाने आजच्या या बैठकीमुळे आम्हाला सर्वांना एक शक्ती आणि ऊर्जा या ठिकाणी मिळाली आहे। प्रभू रामचंद्रांची रथयात्रा ही भव्य दिव्य होणारच आणि या माध्यमातून आज जी उपस्थित संख्या बघता आज एक चांगला मेसेज आज प्रभू रामचंद्राच्या रथयात्रेचा संपूर्ण नाशिक रोडच्या प्रत्येक भागात जाणार आहे आणि आमच्या महिला भगिनी असतील, सर्व बंधू असतील, सर्वच नागरिक हिंदू धर्मातील सर्व धर्मी या ठिकाणी सामील होतील आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतील आणि तो यशस्वी करतील अशी मला खात्री आहे। मी एवढं या ठिकाणी सांगेल, सर्वांना आवाहन करेल की आपण सर्वांनी एक दिवस प्रभू श्रीरामचंद्रासाठी, एक दिवस हिंदुत्वासाठी आपण या ठिकाणी दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या हिंदू धर्माचं महत्त्व काय आहे, आपल्या हिंदू धर्माचे आचार, विचार आणि संस्कार काय आहेत ते आता येणाऱ्या नवीन पिढीमध्ये रुजवण्यासाठी आपण त्या ठिकाणी पारंपरिक एक महाराष्ट्रीयन लोकधारेवर आधारित असलेली लोक पारंपरिक जी आपली संस्कृती आहे ते सर्व त्या ठिकाणी पथकं आपण आयोजित करण्यात आली आहे आणि त्या पथकांच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीवर आपली संस्कृती काय होती आणि ती आपल्याला टिकवायची कशी आहे या पद्धतीत आपण त्या ठिकाणी एक देखाव्याच्या माध्यमातून, पथकांच्या माध्यमातून एक सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे। मला खात्री आहे की नाशिकमध्ये न भूतो न भविष्यती असा या ठिकाणी हा संपूर्ण ही श्री प्रभू रामचंद्राची रथयात्रा ही प्रचंड यशस्वी होईल। या यात्रा उत्सवासाठी अनेक मान्यवर हे राज्यातून मंत्रिमंडळातील मान्यवर असतील किंवा वेगवेगळ्या पक्षीय पदाधिकारी असतील आणि सर्वच हिंदू धर्मातील सर्व आमचे साधू संत असतील, महंत असतील, हे सर्व या ठिकाणी सामील होणार आहेत एवढं या ठिकाणी सांगतो आणि या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण या रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सामील होतो। जय श्रीराम। वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।